भाईंदर के अंदर आरटीओ ऑफिस परिवहन विभाग के अंदर बहुत बड़े घोटाले चल रहे हैं। बोगस कागज के आधार पे परमिट लाइसेंस बेच दिए जा रहे हैं। और हमने एक जानकारी के लिए थोड़े सैंपल मंगाए तो 20 सैंपल मंगाए, जिसमें से 2 या 3 हिंदू निकले और 17 जो है रोहिंग्या मुस्लिम निकले, ऐसा हमारा दावा है। ज्यांना हे पुरावे मिळालेले आहेत, ज्यांना हे कळलेलं आहे की हे रोहिंग्या मुस्लिम पकडले गेले आहेत, त्यांनी कमीत कमी त्यांची माहिती, तो डाटा तरी इथे दिला पाहिजे होता। आज आपण ह्या विभागातल्या अधिकाऱ्यांना विचारलं की त्यांच्याकडे ही माहिती तुमच्या विभागातून मिळालेली आहे, ती त्याची तुम्हाला कळवली आहे का? तर त्यांनी उत्तर दिले की नाही, आम्हाला अजून तरी आमदारांनी हे कळवलं नाही की कुठची प्रकरण आहे ज्याच्यामध्ये रोहिंग्या मुस्लिम याच्यामध्ये लायसन्स घेऊन गेलेले आहेत। तर मग हे असं जर असेल तर त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे याच्याविषयी मला तरी साशक्यता निर्माण होते। आता परवानेच माननीय मंत्री महोदयांनी मागच्या महिन्यापासून रिक्षा परवाने टोटल बंद केलेले आहे। मला वाटतं की कदाचित जेव्हा चालू होते आणि हा आमचा अहवाल जाईल त्याच्यावरती मंत्री महोदय आणि वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील। तो जसा निर्णय येईल तसे आम्ही अंमलबजावणी करू।